दिल्लीतील लाठीमारीच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचा पाठिंबा। दिल्लीतील जंतर मंतर येथे नीट पेपरफुटी विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष, सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा आणि सत्यशोधक शेतकरी सभेने जाहीर पाठिंबा दिला। तहसीलदार प्रदीप पवार यांना निवेदन सादर करण्यात आले। निवेदनात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, लाठीचार्ज मधील अटक विद्यार्थ्यांची तात्काळ सुटका करावी, पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी, आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी आणि शिक्षणातील भ्रष्टाचार रोखावा अशा मागण्या करण्यात आल्या। यावेळी सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे विक्रम गावित यांनी सरकार आंदोलन हाताळण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करत महाराष्ट्र बंदला पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगितले। यावेळी किशोर ढमाले, रणजित गावित, करणसिंग कोकणी, आरटी गावित, मनोहर वळवी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सुरेश सुतार, संवाद मराठी लाईव्ह, नंदुरबार। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12 72 76 47 38 54।